मंडळी बाहेर चाललोय. कुठे गेलतो? चेन्नईला गेलतो काय कामानिमित्त. कशामुळे गेलतो सरकतो बाजूला, तर मला एक पॉपकॉर्नची मशीन घ्यायची होती, त्यामुळे मी चेन्नईला गेलतो खास. पण तिथं 2-3 मशीनी बघितल्या पण काय जास्त मला आवडल्या नाही. तर आता मला जायचं पिंपरीला चाललो आम्ही. कशामुळं? कारण की उद्याच्याला एक ऑर्डर आहे अर्जंटली, आणि कालच फोन केला त्यांनी. कुठं होतो मी? त्या टायमाला चेन्नईला होतो. तर त्यांनी फोन केला मला की ऑर्डर कन्फर्म आहे, तुम्ही या म्हणून. तर आता घाईगडबडीत निघालो. आज काय रिक्षा सकाळी काढला थोडा वेळ, म्हणजे चला आता सामान आणता येईल. आता निघालो पिंपरीला सामान आणण्यासाठी. तर चाललो होतो असंच एकटाच, तर बायको लागली पाठीमागं, मला पण यायचे मला पण यायचे. चल म्हणलं बाई तू पण चल सोबत, काय नवीन जुनं सामान असेल तर घेते म्हणून. चाललो तर आम्ही पिंपरीला. आता उद्याची ऑर्डर कशी आहे कशी नाही आपल्याला आणलेलं आम जायचं. कुठं जायचं आपल्याला? जायचंय सांगूच नंतर, उद्याच सांगतो तुम्हाला. कमन उशीर लागायला लागला एवढा? कमन एवढा वेळ लागायला लागला? किती वेळ? तर बऱ्याच दुकानं फिरलो. जे पॉपकॉर्नचे कोण पाहिजे होते मला, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट तशी होती. काय झालं, नाही भेटलं का? कॅरी बॅग नाही पाहिजे, पॉपकॉर्नचे पाकिट पाहिजे बॉक्स टाईप. तर उषा म्हणले फायनली आपण जिथं घेतलं तिथंच चला म्हणले. इकडे तिकडे काय दुकानं फिरते मी कामाचे. तिथं चला ना त्या दुकानात. नीट बस का? तर सॅम्पल पण बघायला भेटे. एका जागेवर भेटलं तर ते सॅम्पल दाखवायला नाही. मोबाईलवर काय कळतंय, फोटोवरती साईज छोटी मोठी राहते. एवढं दुकान पण नाहीये का इथं? तर चला म्हणून आता फायनली ही दुकान बघू तिथे भेटतं की नाही. मोठं दुकान तर मोठं दिसतंय, पण दुकान मोठं असून काय फायदा आहे? जे आपल्याला पाहिजे ते असेल तर दुकान मोठं समजत तर नाही. तिथं पण काय भेटलं नाही मला. काय सांग वाटलंय वैतागून गेलोय आणि ट्रॉफिकमुळे तेवढं परेशान झालोय ना. आता अजून एक दुकान बघायचं, तिथं जर भेटलं ह्या दुकानात तर ठीक आहे. नाही तर काय ना मग घरी जायला लागते, नाही तर पुण्यामध्ये. तर फायनली भेटले इथं, पण लय रेट होता राव, 10 रुपयाला एक पाकिट. तर चला म्हणलं फायनली सगळा माल घेतला इथंच. काय बिल होते ते केली की त्यांना. चला म्हणलं जाता जाता लेकरांना काहीतरी खायला न्यावं, कारण की लेकर लगेच बघतात पप्पानी मम्मीने काहीतरी खायला आणलं असं. तर लगेच उषा म्हणली रसमलाई पण खायला घ्या म्हणली. रसमलाई पण खायला घेतली. आता शिरवलं त्यांना, मग काय समोसे घेतले खायला. उषा कशाची तयारी करायला लागलीस? उद्या ऑर्डर आहे म्हटलात ना तुम्ही, हे कोण व्यवस्थित करून ठेव म्हटलात ना, मग तेच करते ना. लयच मोठा गोंधळ झालाय राव. पण काय झालं? तरी फोन केला तर तिने ऑर्डरवाल्याने. का लवकर या म्हटलं काय? लवकर नाही, हां ऑर्डर कॅन्सल म्हणून. अचानकच कसं काय ऑर्डर कॅन्सल केली बरं? त्याने मला फोन केला. आता हे मग आपण एवढं घाई गडबडीत सामान आणलं सगळे जाऊन. हां मग त्याला मी हे पाकिटचा फोटो पाठवला. हां पाकिटचा फोटो पाठवला, मसाल्याचा फोटो पाठवला, तेलाचं पाकिट ते म्हणलं कुठलं वापरणार. मी म्हणलं जेमिन वापरणार आहे. सगळ्यांचे फोटो पाठवले त्याला. मशीनचा पण फोटो पाठवला. सगळ्यांना ओके म्हणला तो. म्हणला तुमची मशीन नाही म्हणला बरोबर. त्याला मशनीचे पॉपकॉर्न खायचे होते का पॉपकॉर्नच खायचे होते त्याला नेमकं? ते म्हणला आमचं लग्नाचं कार्यक्रम म्हणलं मोठं स्टँडर्ड लग्न आहे म्हणलं. अहो तुम्ही मशीनचं का बघता म्हणलं, क्वालिटी बघा म्हणलं. गुगलला जाऊन सर्च करा म्हणलं तुम्ही. देवाने पॉपकॉर्नला 5 स्टार रेटिंग आहे म्हणलं तुम्ही. आधी का झोपले होते का काय? डोक्याला ताण झालाय, काय करावं काय मलाच कळलं. तर आता एवढं काय टेन्शन घेऊ उपयोग नाही. कॅन्सल म्हणलं की कॅन्सल झाली ऑर्डर अशाच प्रकारे. आता बघू नेक्स्ट टाइम जर ऑर्डर आली तर मग हा माल वापरता येईल. तोपर्यंत हा माल जपून ठेवावा लागेल. तर असं करायला नाही पाहिजे कोणी पण. ऑर्डर द्यायचे, सगळं सामान आपण आणायचं आणि समोरचा म्हणलं कीच ऑर्डर कॅन्सल करणार. एक तर माझं चुकलं, त्याकडून मी ॲडव्हान्स घ्यायला पाहिजे होतं. पण मला काय म्हणली होती ती विषय, तुम्हाला मी सगळे पैसे वन टाइम देते म्हणले आल्यानंतर. वन टाइमच कॅन्सल करून टाकली तिने ऑर्डर. आता काय करता मग. चला मित्रांनो, बाय.